नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण चिंचोले गावामध्ये आहे आणि आताच जस्ट 25वा स्मृती दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय मधुकरराव काशीद यांचा आणि समर्थ मराठा रणझुंजार मावळा अशी त्यांना उपाधी या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे सगळं जे मधुकरराव काशीद प्रतिष्ठानची काय संचालक ना, हा संचालक. काय सांगाल, दरवर्षी कार्यक्रम? हो, दरवर्षी कार्यक्रम असतो. स्वर्गीय मधुकरराव काशीद गेल्यानंतर जवळजवळ 25 वर्ष ह्या कार्यक्रमाचं आम्ही सातत्य ठेवलेलं आहे. आणि नुसतं कार्यक्रम स्मृतिदिन साजरा न करता स्वर्गीय मधुकरराव काशीद त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी जोपासल्या, मग कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये अष्टपैलू नेतृत्व म्हणून ते आज आमचं होतं. मला तुम्हाला एक मिनटं प्लीज थांबवतोय. मला मधुकरराव काशीद यांची थोडक्यात माहिती द्या. मधुकरराव काशीद आमच्या गावचे सुपुत्र. त्यांचं शिक्षण गावामध्येच झालं, ग्रॅज्युएशनपर्यंत जुन्नर कॉलेजला. त्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी RBI बँकेमध्ये ते नोकरी करत असताना खऱ्या अर्थानं ते कबड्डीपटू म्हणून नावाजले होते. आणि त्याच आधारावर त्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी मिळाली. परंतु त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा किंवा राज्य लेवलवर सुद्धा ते कबड्डीपटू म्हणून बँकेच्या वतीने खेळायला जायचे. ते करत असताना त्यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्वच क्षेत्रात जपली. जास्त करून त्यांचं गावावर फार प्रेम होतं. परंतु ते करत असताना त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा मिळाली आणि एक रक्ताचा शिवसैनिक किंवा हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. तेव्हापासून त्यांनी मुंबई रहिवासी जुन्नर तालुका मुंबई रहिवासी संघटना स्थापन करून त्यावेळेला 2 वेळा जुन्नर तालुक्याचा जर आमदार कोणी दिला असेल तर आमच्या मधुकररावांनी बाळासाहेब दांगडांच्या रूपाने दिला. तेव्हापासून शिवसेनेचं जे काही काम होतं ते अगदी जोमात चाललं होतं. ते करत असताना गावातील सगळ्या धार्मिक, सामाजिक ज्या काही गोष्टी असतील त्या करत असताना त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. म्हणजे तो एक आमचा आधारस्तंभ होता. परंतु हे सगळं करत असताना अचानक त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं जाणं झालं आणि तो एक फार मोठा आघात आमच्यावर कोसळला गावच्या. मग तेव्हापासून आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलं की मधुकर नानांच्या विचारांना किंवा त्यांच्या कामाला जर जिवंत ठेवायचं असेल किंवा त्यांची प्रेरणा जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर दरवर्षी आपण त्यांचा स्मृतिदिन साजरा करायचा आणि त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचं, ही खरी त्यांना आदरांजली ठरेल. अशा पद्धतीचं गेली 25 वर्ष अविरत असं काम चालू आहे. दरवर्षी? हो, दरवर्षी 3 फेब्रुवारी. सगळे म्हणजे किती संचालक? नाही, हे मधुकरराव काशीद प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे. आणि तशी आमची गावची सामाजिक जी संस्था आहे श्री समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्ट, या दोन्ही संयुक्त रूपाने हा स्मृतिदिन साजरा होतो आहे. गेली 25 वर्ष अविरतपणे हे होते. आज जवळजवळ 20-25 म्हणजे ते समितीमध्ये आहेत कार्यकर्ते. ते सर्व हे कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि संपूर्ण गाव या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो. तुमच्या गावचं भूषणच असं मग म्हणावं लागेल. हो, मधुकरराव काशीद हे आमच्या गावचं भूषणच होतं. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा हा प्रथम जुन्नर तालुक्यात जेव्हा साजरा झाला ते आमच्या चिंचोलीमध्ये म्हणजे 30-1 वर्षापूर्वी 25, 30, 40पर्यंत लग्नापर्यंत सामुदायिक विवाह या ठिकाणी आम्ही हे केले. आणि त्याचा मिळणाऱ्या नफ्यातून आम्ही हा एक हायस्कूल चालू केलं आणि ते हायस्कूल आजही त्यांच्या नावाने उभं आहे. श्री समर्थ मधुकरराव विद्यालय. हो, श्री समर्थ हायस्कूल. ते हायस्कूल ते 8-10वीपर्यंत आहे. 8वी, 9वी, 10वीचे वर्ग आहे आणि 7वीपर्यंत प्राथमिक शाळा आहे गावामध्ये. अरे वा, चांगलं. म्हणजे तुम्ही त्यानंतर आणि ती शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल शाळा आहे आणि मुख्यमंत्र्यांची जी स्पर्धा आहे शाळेची त्याच्यामध्ये स्वच्छ शाळा, मुख्यमंत्री माझी स्वच्छ शाळेमध्ये मागील 2 वर्षापासून जुन्नर तालुक्यातून 3रा आणि गेल्या वर्षी 1ला असे क्रमांक या विद्यालयाने पटकावले तालुक्यातून. आणि 4 लाख रुपये शासनाचं अनुदान त्याला प्राप्त झाले, बक्षीस प्राप्त झाले. आज काय प्रतिमा पूजन सकाळी केलं, नंतर 10 वाजता स्पर्धा पण घेतल्या. हो, दरवर्षी ह्या स्पर्धा दरवर्षी असतात शालेय विद्यार्थ्यांच्या. यापूर्वीच्या काळात आम्ही व्हॉलीबॉलच्या तालुकास्तरीय भव्य अशा 5-10 वर्ष स्पर्धा केल्या, कबड्डीच्या स्पर्धा केल्या. असे वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही मधुकर नानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घेतल्या. आता काय मानस आहे या पुढे तुमचा मधुकर नानांच्या स्मृतीला? मधुकर नानांच्या विचार राहिले पाहिजे. आता त्यांचे विचार राहिले. आता खरं तर नानांचे विचार त्यांचे कार्यकर्ते पुढे नेत आहे. त्यांनी जो सामाजिक कार्याचा वसा जो ठेवला आहे आणि त्याच वशाने सर्व कार्यकर्ते काम करत आहेत आणि यापुढेही त्यांच्या विचारांचा वारसा चालवायचा विचार आहे आमचा. थँक्यू. बोलायची ये इकडे.
मधुकरराव काशीद हे प्रतिष्ठान जे आहे, या प्रतिष्ठानचा मी जनरल सेक्रेटरी आहे. मधुकर काशीदांना जाऊन 25 वर्ष झाली आणि 25 वर्ष सातत्याने अखंडपणे आम्ही त्यांचा स्मृतिदिन साजरा करतो. कशासाठी? तर ह्या आमच्या गावाच्या दृष्टिकोनाने हा थोर पुरुष आहे, महापुरुष आहे आणि यांचे विचार हे युवा शक्तीला मिळाले पाहिजेत, युवा कार्यकर्त्यांना मिळाले पाहिजेत. म्हणून आम्ही दरवर्षी असा हा साजरा करत असताना तुम्ही जर बोर्डवरती पाहिलं तर ते मधुकरराव काशीद ग्रामवैभव पुरस्कार हे सुद्धा आम्ही दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये सामाजिक संस्थेला दिला आहे, राजकीय दिला आहे, आध्यात्मिक दिला आहे, कला क्रीडाला दिला आहे. अशा पद्धतीचे पुरस्कार आम्ही दरवर्षी देत असतो. परंतु कोरोनाच्या काळामध्ये आणि त्याच्या कुटुंबावरती आघात झाल्यामुळं त्यांची मिसेस गेली, त्यांचा मुलगा गेला, एकाच आजाराने गेला. विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये त्यांची मिसेस गेली, त्यांचा मुलगा गेला हृदयविकाराच्या धक्क्याने आणि ते पण स्वतः हृदयविकाराच्या धक्क्याने गेले. असे एकाच कुटुंबातली 3 माणसं गेली. आमच्या गाव खऱ्या अर्थाने ती शोककळा पसरली. ते आम्ही त्यावेळी कार्यक्रम थोडा साध्या स्वरूपात केला, पण आता ह्या वर्षी 25वा होता. कुठंतरी दुःख थोडंसं विसरलं पाहिजे आणि समाजाला ती प्रेरणा दिली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही हा 25वा स्मृतिदिन त्यांचा साजरा केला. तुम्हाला वाटत असेल का निवडणुका चालू आहेत, इलेक्शन चालू आहे म्हणून एवढी गर्दी असेल? बिलकुल नाही. ही गर्दी याच्यापेक्षाही जास्त गर्दी प्रतिवर्षी असते आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं का सुंदर शाळा माझी शाळा. एक वेळ संदीप भाऊ, तुम्हाला आमची नम्र विनंती की तुम्ही आमच्या शाळेला भेट द्या. आम्ही डिजिटल शाळा केलेली आहे, डिजिटल शाळा. आणि ती शाळा जर तुम्ही पाहिली तर खरंच तुम्ही तालुक्यात ती शाळा दाखवाल तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही एकदा भेट द्या. अशी सुंदर शाळा आम्ही केलेली आहे. ते केवळ मधुकर काशीद आणि नाव पण मधुकर काशीदांचं आहेत. आम्ही सगळे कार्यकर्ते याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतो. विशेष म्हणजे दुसरा मुद्दा का हे सगळं करत असताना आम्ही कोणाकडून पैसे घेत नाही, निधी घेत नाही, काय नाही. आम्ही जे काही जीवाभावाचे 5-25 कार्यकर्ते आहेत हे स्वतः त्याच्या खिशातून पैसे खर्च करून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवतो असतो. यापैकी बरेच जण मुंबईला वगैरे असतात, ते यापैकी आता आम्ही स्वतः पुण्याला आहे, बाकी कार्यकर्ते मुंबईला आहे आणि पुण्याला सुद्धा आमची एक टीम आहे आणि गावी पण एक टीम आहे. हे सगळं कार्यकर्ते करते त्यावेळी येतात, पैसे सगळे काढतात, येतात, सगळे फक्त येतात. प्रेमापोटी काशीद साहेबांच्या प्रेमापोटी. काशीद साहेब एक अष्टपैलू नेतृत्व होतं. मग ते भाऊंनी सांगितलं की बाळासाहेब दांगट जे 2 वेळा आमदार झाले, आम्हालाच नाही गावात तालुक्यातल्या कुठल्याही त्यांच्या वयाच्या माणसाला मिळा बाळासाहेब दांगट कोणामुळे आमदार झाले असतील. ते काय झालं होतं तेव्हा? बाळासाहेब दांगट मधुकर काशीद हे मुंबई रहिवासी शिवसेनेचे प्रमुख होते आणि विशेष म्हणजे स्थानिक लोक अधिकार समिती जी मुंबईची आहे रिझर्व्ह बँकेच्या अंडर चालती, तिचे गजानन कीर्तीकर जे आत्ता आहेत ते त्यावेळी प्रमुख होते आणि ती संघटना काशीद साहेबांनी बांधल्यामुळे ती लोक सगळी जुन्नर तालुक्यात पसरली होती. काशीद साहेबांनी ती सगळी एक केली आणि बाळासाहेब दांगट ज्यावेळी निवडून आले त्यावेळी काशीद साहेबांच्या प्लॅनिंग सगळं काशीद साहेबांचं होतं. मग इकडून आणण्यापासून तर इकडं फार उच्छेल बिच्छेल आंब्याना घाटवापर्यंत सगळं काशीद साहेबांचं प्रॉपर नियोजन होतं. ज्यावेळी काशीद साहेब गेले त्यावेळी अख्खा तालुका आला होता. अख्खा तालुका गाड्या लोकांनी फिरवल्या होत्या स्वयंस्फूर्तीने का काशीद साहेब गेले, काशीद साहेब. असं अष्टपैलू नेतृत्वच मधुकर काशीद होतं आणि त्यांचे विचार आम्हाला या तरुणांना पोहोचवायचेत म्हणून हा स्मृतिदिन आम्ही साजरा करत असतो. फार मोठा माणूस होता. बाबा परदेशींनी आता सांगितलं त्यांच्या मुलाच्या दशक्रियेमध्ये का मधुकर काशीद जर आज हयात असते तर ते जुन्नर तालुक्याचे आमदार असते. आणि हे आम्ही त्यांच्या गावचे म्हणून सांगत नाही. जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही कान्याकोपऱ्यात जात असतात, कधीतरी कोणाला विचारा, कोणाला नका विचारू, स्वतः शरद दादा सोनवणे आमदार आहे तालुक्याचे त्यांनाच विचारा. त्यांना पण आमंत्रित केलं होतं. आज आम्ही राजकीय कोणालाच आमंत्रित केलं नव्हतं आजच्या तारखेला, कारण इलेक्शन चालू आहे त्यामुळं आम्ही राजकीय म्हणून कोणालाच आमंत्रित केलं. उमेदवार आले, आमच्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांचा मान सन्मान केला, सगळ्यांना संधी दिली आणि इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही येऊ दिलेलं नाही. ते जरी शिवसेनेचे असले, त्यांच्या डोक्यात होतं 80% समाजकारण 20% राजकारण. काशीद साहेब जरी शिवसेनेचे असले तरी आम्ही आज त्या शिवसेनेवाल्यांना सुद्धा त्याच पद्धतीने सन्मान दिला, सगळ्या पक्षांना समान सन्मान दिला. तिथं आम्ही कुठल्या, कारण हा कार्यक्रमच राजकीय नाही आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप चांगला म्हणजे थोर माणसाचं तुम्ही आम्हाला पण माहिती दिली. चला, धन्यवाद. ओके, धन्यवाद.